तिथं खोदून काढलेलं आहे आणि त्या मैदानावर हे सगळं होत असताना गेल्या एका महिन्यापासून नगर अभियंत्यांना 3 वेळा पत्र देऊन झालेली आहेत। त्याच्यानंतर त्यांना क्रीडा विभागाने पण सांगितलं की साहित्य हटवा आणि मैदान खाली करा, कारण ह्याच्या पहिला एक मैदान होतं बाजूला, त्याचं पार्कचं आरक्षण होतं, ते त्या मेगा एंटरप्राइजेसला यांनी दान करून टाकलं मेट्रोच्या कामासाठी। दुसरं मैदान जे खूप महत्त्वपूर्ण मैदान होतं ते होतं बोरुडे मैदान, तिकडे आता साहित्य आणून ठेवलेलं आहे सगळं आणि मोठे मोठे पाईप आहेत, मोठे मोठे वॉटर डिपार्टमेंटचे पाईप आहेत बोलतात, पण क्रीडा विभागाची परवानगी नाही। क्रीडा विभागाने पत्र दिलं की ते पाईप हटवा, मग मुलं कुठे खेळणार? आम्हाला खेळायला जागा नाही, मग आता ही जागा पकडली, इथे येऊन खेळलो। कारण जर पालिका स्वतःचे मैदानं सुरक्षित ठेवू नाही शकत, पालिकेचेच अधिकारी मैदानावर अतिक्रमण करत असतील, ते त्यांच्याच विभागाला जर जुमानत नसतील, ही भयानक गोष्ट आहे। आणि आज तुम्ही बघत असाल बोरुडे मैदान खणून काढलं, RMC प्लांट बांधतो आणि त्या संबंधित व्यक्तीला एक साधं पत्र पण नाही दिलं पालिकेने का तू खाली कर म्हणून। एवढी भयानक परिस्थिती आहे ठाणे महानगरपालिकेची। आणि आता तुम्ही बघत असाल की मैदान कब्जा केलेलं आहे, एक महिना थांबायला लागतं। आमच्यासारख्या लोकांना पत्र देऊन हे लोक काहीच कारवाई नाही करत, म्हणून आज हे पाऊल उचलायला लागलं। आणि नगर अभियंत्यांच्या इथे आम्हाला असं आंदोलन करायला लागलं की त्यांना आत्ता तरी हे बघा, हा बॉल बघा, बॉलवर लिहिलेलं आहे बोरुडे मैदान अतिक्रमण मुक्त झालेच पाहिजे। हे बघा अतिक्रमणाचे फोटो आहेत सगळे, हे बघा। साहित्य कशासाठी कोणत्या कारणास्तव आणलं, कोणत्या कारणास्तव आणलं साहित्य, पुढचं काय प्लॅनिंग काय? आता हे जे साहित्य आहे हे त्यांचं म्हणणं आहे की ह्या साहित्याच्या माध्यमातून वॉटर डिपार्टमेंटची कामं होणार आहेत। तर आम्ही बोललो मग तुमच्याकडे परवानगी आहे का? त्यांच्या स्वतःच्या क्रीडा विभागाने त्यांना पत्र देऊन सांगितलं की साहित्य हटवा, आमच्याकडे परवानगी नाही आहे। आणि जर साहित्य RMC प्लांट कोणी बांधायला सांगितलं, तिथे कोणी परवानगी दिली? 2-2 वेळा पत्र देऊन सुद्धा कारवाई नाही होते। तरी ठाणे महानगरपालिकेचे नगर अभियंता हे झोपी गेलेले, त्यांना जागं करण्यासाठी आज फुटबॉल इकडे खेळलो आहे। याच्यानंतर हे आंदोलन अजून तीव्र होईल आणि पुढच्या वेळेला अशा जागेला खेळू ना की त्यावेळेला अख्खं महाराष्ट्र बघेल। महाराष्ट्र नवसेने अगोदर पत्रव्यवहार केले का जाग आणण्यासाठी? अगोदर काय सूचना दिल्या होत्या? आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने 3 वेळा पत्रव्यवहार केलेले आहेत नगर अभियंत्यांनी आयुक्तांना पण कोणीही याकडे लक्ष दिलं नाही। आणि आज आमच्याकडे पर्याय नव्हता, त्यांना सांगून थकलो। क्रीडा विभागाच्या इथे फेऱ्या मारून जर काम नसेल होत तर पालिकेचे आम्ही इकडे नगर अभियंता इथे ठेवूनच दाखवलं ना की बाबा मुलांना खेळायला जर मैदान नसेल तर आम्ही इकडे घेऊ, आम्हाला परवानगी नाही ना इथे खेळायची। कारण महानगरपालिका हे मैदानं कशासाठी ठेवते? तर मुलांना खेळण्यासाठी, त्यांना तिकडच्या ज्येष्ठ नागरिकांना जाण्यासाठी का कब्जा करण्यासाठी। आणि कब्जा अशा प्रकारे केलेला आहे की कोणालाही तिकडे तुम्ही जाल आणि बघाल तर 5% मैदाने कब्जा केलेले आहे, सरळ कब्जा केलेला आहे आणि कोणीही लक्ष देत नाहीये। आणि हा कब्जा माझा आरोप आहे का नगर अभियंत्यांच्या वर्ध हस्ताखाली हा कब्जा झालेला आहे। नाहीतर ठाणे महानगरपालिकेमध्ये टपरी बांधा अतिक्रमण विभाग तुमच्यावर कारवाई करतं आणि गेले 1 महिना झाले नगर अभियंत्यांचा वर्ध हस्ता असल्यामुळे तिकडे काहीच कारवाई झाली नाहीये। म्हणून आज नगर अभियंत्यांच्या इथे फुटबॉल घेऊन आम्ही निषेध व्यक्त केलेला आहे। आता मार्ग निघेल का? या तुम्हाला भेट देतील का अधिकारी? नाही, आम्ही भेट घेणं हे आमचं यामागचं उद्देशच नाही आहे। आमचं उद्देश हे की लोकांपर्यंत ही गोष्ट पोचली पाहिजे आणि पालिका आयुक्त साहेबांपर्यंत पोचली पाहिजे की अशा प्रकारची अतिक्रमणं जर पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या वर्ध हस्ताखाली होत असतील तर मग सामान्य नागरिकांनी जायचं कुठे आणि कोणाकडे बघायचं? सध्या शहर स्मार्ट सिटीच्या धोक्यावरती वळत आहे, त्यामुळे हॉस्पिटल असतील, मैदानं असतील, इतर देखील असतील, शाळा असतील, कॉलेज, मात्र काय वाटतं मैदानं जर गायब झाली तर स्मार्ट सिटी भविष्यात निर्माण होईल का? नाही, स्मार्ट सिटी ठाणे महानगरपालिका हे फक्त देखावा करते आणि पुरस्कार आणते, पण खरं बघत असाल तर आज ठाणे महानगरपालिकेची एवढी विकट अवस्था आहे की शौचालयाची अवस्था जाऊन तुम्ही बघा, ठाणे महानगरपालिकेने बांधलेले किती त्याची दुरवस्था आहे। तुम्ही जाऊन गार्डनची अवस्था बघा। आज 2 यांनी स्मार्ट सिटीच्या नावावर गार्डन केलेली, जे हे लोक बोलत होते की नवीन ठाणे जुनं ठाणे म्हणून, त्याची आज बघा त्याच्यात घोटाळा झालेला आहे। आणि वेगवेगळे प्रकल्प बघा, आज ITS प्रकल्प बघा, ERP प्रकल्प बघा, स्मार्ट सिटीमध्ये जे रेस्टरूम बांधलेले त्याची अवस्था बघा। खरंच ठाणे सिटी स्मार्ट झालं आहे का? आज नवीन ठाणे रेल्वे स्टेशन 2018चं काम होतं, अजून 2024 उडवला, अजून झालेलं नाही आहे। आज तुम्ही सॅटिसचा प्रकल्प बघा, तो पण 2018 पासून सुरू आहे, अजून पूर्ण झालेला नाही आहे। सगळे प्रकल्प अपूर्ण आहेत, फक्त पैसा लाटण्याचा डाव ह्यामागे पालिकेचे अधिकारी करत आहेत।